हिंदू कधी आतंकवादी नव्हते आणि पाकिस्तानहून आलेले जे अतिरेकी असतात त्यांना हिंदुस्थान कधी क्षमा करणार नाही. दुसरं म्हणजे तो जो बॉम्बस्फोट झाला होता त्यावेळेला साध्वी प्रज्ञा सिंगांचं नाव आलं आणि तिथून पुढे भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत लिंक जोडण्यात आली होती. म्हणून मी आपल्याला जसं सांगितलं की ह्यांना फक्त सत्तासाठी वोट बँक साठी मुस्लिम म्हणू नये आणि त्यासाठी त्यांनी हिंदूंना देशद्रोही म्हणायची सुरुवात केली. भगवा आतंकवाद हिंदूंना देशद्रोही म्हटलं. त्यासाठी साधू संत मग साध्वी प्रज्ञा तो अरे सैन्याचे कर्नल पुरोहित यांना पण हे बदनाम करण्यापूर्वी केले. परवा पण आपण बघितलं ना संसदेत काँग्रेसच्या एका खासदाराने त्यांनी स्पष्ट हे म्हटलं ना ऑपरेशन सिंदूर हा तमाशा आहे. दुर्दैव या देशात असं राजकारणी आहे. काय हे असं किरीट सोमय्या सारखे फालतू लोकांना त्यांना सांगा की भोंगाच्या मागे तुम्ही लावा करके तुम्ही जितकं डोकं असतं ना तितकं डोकं वापरा. किरीट सोमय्यामध्ये इतकं डोकं नाही आहे की ते जजमेंट आता त्यांनी वाचलं असेल. त्यांना फक्त काय आहे की याच्यामध्ये आपण पॉलिटिकल ऍडव्हान्टेज कशा घेता येतं या पॉलिटिकल. मग ह्या वेळा माणसाला मी हे प्रश्न विचारतो तर मुंबईच्या ट्रेन ब्लास्टच्या बाबतीत आपलं काय होतं सांग ना. हे अशा प्रकारचे जे लोक आहे ना त्याचा पॉलिटिकल मायलेज पॉलिटिकल बेनिफिट कशा घेता येईल. अरे मरणारे लोक मेले. किरीट सोमय्याचा घरचा किंवा किरीट सोमय्या मेले नाही आहे. काही निष्पाप लोक मेलेले आहे त्यांचा काहीही आतंकशी संबंधित नाही आहे. रस्त्यावर जाणारे काम करणारे लोक जे ट्रेनमध्ये होते जे रस्त्यावर उभे होते त्यांना मारण्यात आला होता. आणि हे अशा प्रकारचे जे हे लोक आहे तर हे याच्यामधून आपल्या राजनैतिक स्वार्थ काय याच्यामधून काही साधता येतं का हे बघण्याची त्यांची आवश्यकता असते.